नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला, थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा विषय कुठला आहे. तर जराही वेळ न घालवता आपण चालू करूया. म्हणी व त्यांचे अर्थ आणि वाक्यात उपयोग. लेट स्टार्ट. पहिली म्हण, उखळ पांढरे होणे. उखळ पांढरे होणे म्हणजे खूप पैसा मिळणे. उखळ पांढरे होणे म्हणजे काय? पैसा होणे. आपण म्हणतो ना, आत्ता कुठे त्याच्या घरचं उखळ पांढरं झालं, काइंड ऑफ थिंग. सेकंड, अंधारात घाव घालणे. अंधारात घाव घालणे म्हणजे नकळत नुकसान करणे. आपल्याला माहितीच नाही ना आपण की करतोय काय किंवा काय. तर अंधारात घाव घालणे म्हणजे नकळत स्वतःचेच नुकसान करणे. गाढवाचा नांगर फिरवणे म्हणजे पूर्ण वाटोळे करणे. एखाद्या अशा व्यक्तीला काम देणे जसं की त्याला त्यातलं काही जमच नाही, म्हणजे त्या कामाचं पूर्ण वाटोळच करणे. वारा पाहून वाट फिरवावी. वारा पाहून पाठ फिरवावी. वारा पाहून पाठ फिरवावी याचा अर्थ काय? वातावरण पाहून वागावे. काही काही लोक असतात की वेळ बघून पलटी मारतात, तर त्यांच्यासाठी ही म्हण बरोबर लागू होते. वारा पाहून पाठ फिरवावी. कुंपणाने शेत खाणे. कुंपणाने शेत खाणे म्हणजे रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे. रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे. दगडावरची रेघ म्हणजे कायमची गोष्ट. दगडावरची रेघ म्हणजे काय? कायमची गोष्ट, अटळ, ती कधीही बदलणार नाही अशी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. अडला हरी गाढवाचे पाय धरी. शाण्या माणसाला प्रसंगी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागतेच. आवळा देऊन कोहळा काढणे. आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे क्षुल्लक वस्तूंच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. अशी लोक खूप स्वार्थी असतात, जे आवळा देऊन कोहळा काढतात. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजे एखादं काम करण्याची आधीच इच्छा नसते आणि त्यात भरीत भर म्हणून अजून एखादं काहीतरी निगेटिव्हिटी किंवा एक नकारात्मक गोष्ट घडते, तर त्याला आपण म्हणतो की आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. ओठात एक आणि पोटात एक. ओठात एक आणि पोटात एक म्हणजे बाहेर एक बोलणं आणि मनात एक काहीतरी वेगळं असणं. काही लोकांची ना सवय असते की जे बरोबर फार चांगले बोलतात पण त्यांच्या आतमध्ये फार द्वेष असतो, ते उघड नाही दाखवत. मग हे त्या टाईपमध्ये येतं की ओठात एक आणि पोटात एक. अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणजे कमी दर्जाच्या माणसाला अधिक महत्त्व देणे. कमी दर्जाच्या माणसाला अधिक महत्त्व देणे म्हणजे अंगापेक्षा भोंगा मोठा. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. याचा अर्थ असा होतो की मनुष्य स्वतः संबंधी जी उदार बुद्धी ठेवतो ती दुसऱ्या संबंधी ठेवत नाही. म्हणजे आपला एखाद्यांचं असतं आईवडिलांचं की आपला मुलगा जो करेल ना ते चांगलं किंवा ते वाईट नाही, पण दुसऱ्याने केलं तर ते वाईट, त्याला लगेच नावं ठेवतात. तसं अक्कल खाती जमा. अक्कल खाती जमा होणे म्हणजे नुकसान होणे. लक्षात ठेवा, अक्कल खाती जमा म्हणजे नुकसान होणे. अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझं लग्न करा. क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे. क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे म्हणजे याला काय म्हणायचं? अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझं लग्न करा. अचाट खाणे आणि मसनात जाणे. अचाट खाणे आणि मसनात जाणे याचा अजून एक प्रॉपर म्हणजे अतिघाई मसनात नाही म्हणतो ना आपण, सेम. अतिप्रमाणात कोणतीही गोष्ट घातक ठरू शकते. 18 दारिद्र्य असणे. 18 दारिद्र्य असणे म्हणजे अति दुर्बळ असणे किंवा अति दुर्बळ असणे म्हणजे घरची कायमची गरिबी असणे, ती दूर होणारच नाही अशा टाईपमध्ये. अंगाचा तिळपापड होणे. अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप संतावणे, खूप संतापणे. अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. हे ऐकलं असेल तुम्ही, अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ. दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्तीवर सरळ हल्ला न करता छोटी कोडी करून पसार होतो. अंथरूण पाहून पाय पसरावे. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपली जेवढी आवक असेल तेवढेच पैसे खर्च करावे. आवक म्हणजे काय? तर आपली मिळकत, आपली ऐपत, आपली जेवढी ऐपत असेल तेवढ्याच गोष्टी कराव्यात माणसाने. आता मी काही प्रश्न घेतलेत ते बघू आपण. उडत्या पाखराची पिसे मोजणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. मशागत करून योग्य फळ मिळवणे नाही. कर्तृत्व नसताना बढाया मारणे हे पण नाही. इतरांना चमत्कार करून दाखवणे हे पण नाही. सहजपणे एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे म्हणजे उडत्या पाखराची पिसे मोजणे.
काही लोकांना बघून कळतं, मग ते म्हणतात, हे होय, मी उडत्या पाखराची पिसं मोजतोय. चला, दिलेली म्हण पूर्ण करा. भरवशाच्या डॅश डॅशला टोनगा, तर भरवशाच्या म्हशीला टोनगा. गाईला नाही, गाढवाला नाही, घोड्याला नाही, भरवशाच्या म्हशीला टोनगा. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. 80 तेथे 85, 80 तेथे 85 म्हणजे अतिशय उधळेपणाची वृत्ती. खर्च करताना अगदी वारेमाप करतात, काही पडलेलं नसते त्यांना. ठीक आहे, 80 तिथं 85, कमी जास्त झालं तरी त्यांना चालतं. टिटवी देखील समुद्र आठवते. हा इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. टिटवी देखील समुद्र आठवते. बघूया आपण काय तर. आपल्या जवळच्या व्यक्ती आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो. आपला जवळचा व्यक्तीच आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो. दुसऱ्याबद्दल मनात वाईट विचार आले की स्वतःचेच वाईट होते. सामान्य शूद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करतो आणि वाईट कृत्य करणाऱ्या माणसाचे शेवटी वाईटच होते. आता बघा, टिटवी देखील समुद्र आठवते म्हणजे एखादा दुर्बळ वाटणारा, शूद्र वाटणारा माणूस सुद्धा प्रसंगी महान कार्य करतो. तर हे इथे बरोबर लागू होतं. अंदाज देत नाहीत अशी लोक. टिटवी देखील समुद्र आठवते. एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती पुढे डोईजड होणे, या अर्थाची म्हण कोणती? बघा, एखाद्या क्षुल्लक गोष्टीकडे वेळीच लक्ष न दिल्यास ती पुढे डोईजड होते. तर याचा बघा काय असेल? थेंबे थेंबे तळे साचे नाही. खायला काळ अन भुईला भार, धरणीला भार, हे येईल का? नाही. तण खाई धन, हे येऊ शकतं. आता चौथा ऑप्शन बघा, एका लबाडीच्या योगे बहु येती तिच्या मागे, ते पण नाही येणार. तण खाई धन, तण खाई धन, हे तर परफेक्ट बसतं. आणि एका लबाडीच्या योगे बहु येते तिच्या मागे म्हणजे एक खोटं बोललं की ते लपवण्यासाठी तुम्हाला 17 खोटं बोलावंच लागतं. त्या अर्थाने उठता लाथ बसता बुक्की, उठता लाथ बसता बुक्की म्हणजे कायम धाकात ठेवणे, कायम धाकात ठेवणे. खूप मारणे नाही, लाताबुक्याने मारणे नाही आणि मुद्द्याचे काम सोडून भलतीकडे चौकशी हेही नाही. कायम धाकात ठेवणे. एकच मिनिट. मुद्द्याचे काम सोडून भलतीकडे चौकशी करणे हे पण नाही आहेत. पुढील म्हण पूर्ण करा. गरज सरो आणि डॅश डॅश मरो, तर गरज सरो आणि वैद्य मरो. कोल्हा काकडीला राजी, कोल्हा काकडीला राजी. बघा काय आहे? कोल्हा काकडी खातो? नाही. लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात, हे पण नाही. कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. चतुर माणसे संकटावर मात करतात. तर याचं योग्य उत्तर काय येईल? लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात. कोल्हा काकडीला राजी, कोल्हा काकडीला राजी. कोठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच आणि चतुर माणसे संकटावर मात करतात, हे नाही येणार. इथे काय होतं परफेक्ट? लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात म्हणजे कोल्हा काकडीला राजी. सरड्याची धाव कुंपणापर्यंत या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचवले आहे? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आता कुंपणापर्यंत म्हणजे इथं मर्यादा दिलेली आहे, तर मग ह्याचं काय येतं? मर्यादा. सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे एखाद्या माणसाची कुवत तेवढीच असते की तू तिथपर्यंतच काम करू शकतो किंवा याला इथपर्यंतच हे जमेल. तर याच्यातून आपल्याला मर्यादा कळते. खालील म्हण पूर्ण करा. चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई, चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई. काही लोक ना घरात अगदी हुशारक्या मारतात पण बाहेर म्याव, अगदी मांजर. तसं हे त्यांना लागू होतं. घरात हुशारक्या मारायच्या आणि घराबाहेर गेलं की भित्री भागूबाई. चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागूबाई. साखरेचे खाणार त्याला देव देणार, या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. साखरेचे खाणार त्याला देव देणार. तर पहिलं बघू आपण काय आहे. साखर खाणारा माणूस सुखी राहतो, नाही. एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणे, हे पण नाही येणार. जो वेळेवर हजर राहील त्यालाच फायदा मिळेल,
नाही. ह्याच्यासाठी ती हजीर तो वजीर ही म्हण येते. भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते. भाग्यवान माणसाला सर्व परिस्थिती अनुकूल असते म्हणजे काय? साखरेचे खाणार त्याला देव देणार. रामभाऊंचे पैसे गोविंदरावांना आपले म्हणून देणे आणि गोविंदराव पुढे आपली फुशारकी मिरवणे असे सूचित करणारी पुढीलपैकी योग्य म्हण कोणती? म्हणजे आपले पैसे दुसऱ्याला दिले आणि आपण दिले म्हणून त्याच्यासमोर फुशारकी मारणे म्हणजे काय? हाती धरला रोडका आणि डोई धरला बोडका. हाच येतो याचा अर्थ. हाती धरला रोडका आणि डोई धरला बोडका. शेरास सव्वा शेर नाही. एकापेक्षा एक वरचढ असणे म्हणजे शेरास सव्वा शेर. पै दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा म्हणजे छोट्या कामासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करणे असा अर्थ होतो याचा. हाती धरला रोडका आणि डोई धरला बोडका. तुला मल्लखांबावर कसरत जमत नाही तर त्या खांबास दोष कशाला देतोस? या वाक्याचा संदर्भानुसार योग्य पर्याय निवडा. तुला मल्लखांबावर कसरत जमत नाही तर त्या खांबास दोष कशाला देतोस? तर याचा योग्य अर्थ काय होतो? नाचता येईना अंगण वाकडे. नावडतीची मिटाळणी येईल का? नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला? नाही. म्हणजे काहीही विचार न करता बोलणे. नाचता येईना अंगण वाकडे हे करेक्ट येईल. दुरून डोंगर साजरे म्हणजे लांबून सगळं छानच दिसतं असं. नावडतीच्या हातची मिटाळणी म्हणजे एखाद्या व्यक्तीने काही जरी केले ती व्यक्तीच आपल्याला आवडत नसेल तर त्याचा आपल्याला काहीच गोड वाटत नाही. दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दृष्टीआड सृष्टी म्हणजे काय? दृष्टीत दोष असणे? नाही. दुर्लक्ष करणे? नाही. आपल्या मागे काय चालते हे दिसू शकत नाही त्याला म्हणायचं दृष्टीआड सृष्टी. दृष्टीशिवाय आपल्याला सृष्टी दिसू शकत नाही तर याचं काही हा अर्थ येणार नाही. म्हणजे दिव्याखाली अंधार म्हणतो ना, सेम तसंच. हापापाचा माल गप्पापा या म्हणीचा अर्थ काय? हापापाचा माल गप्पापा म्हणजे चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. एखाद्याचे रहस्य इकडचे तिकडे करणे नाही. एकास वरचढ असणे नाही. स्वतःची चूक मान्य न करणे नाही. एकास वरचढ असणे याला ठकास महाठक असेही म्हणतात आपल्याकडे. खाली दिलेल्या म्हणीचा अर्थ काय होतो? नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे. नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे म्हणजे कोणत्याही गोष्टीत निव्वळ फायदा बघणे नाही. देवाची पूजा करणाऱ्याच्या पुजाऱ्याचे पूर्ण गाव असते नाही. तर याचा योग्य अर्थ होतो देवाच्या नावाने स्वार्थ साधणे. देवाच्या नावाने स्वार्थ साधणे म्हणजे नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे. तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, शेअर करा.